जगप्रसिद्ध गिर्यारोहक हरमन बोल यांनी म्हटलं आहे की माउंटेनरिंग इज रिलेंटलेस परस्यूट. वन इज कॉन्स्टंटली फाइंडिंग समथिंग विच इज नेव्हर टू बी फाउंड. नक्की कशाच्या शोधात असतो हा गिर्यारोहक? केवळ शिखर माथा गाठायचा हाच त्याचा अंतिम हेतू असतो की आत्मिक आनंदाच्या शोधात तो पर्वतात येत असतो? जाणून घेऊयात शिन्कुन ईस्ट मोहिमेतून. माउंट शिन्कुन हिमालयाच्या झंस्कार उपरांगेतील 5,900 मीटर उंचीचे हे शिखर तसं अल्पपरिचित आहे. या शिखरावर आम्ही 8 जणांनी चढायचा प्रयत्न करण्याचे ठरवलं आणि त्यानुसार मनाली नजीकच्या नग्गर येथे दाखल झालो. चंदन शर्मा यांच्याकडून काही मोलाच्या टिप्स घेऊन आणि सामानाची बांधाबांध करून संघ जिस्पाकडे रवाना झाला. जिस्पा 3,300 मीटर उंचीवर असणारे हे टुमदार गाव. भागा नदीच्या तीरावर असलेले हे गाव लाहोल व्हॅलीमध्ये येते. या ठिकाणी आमचा ॲक्लमटायझेशन ट्रेक असणार होता. अति उंचीवरील विरळ हवेशी समरस होण्यासाठी ते आवश्यक होते. दुसऱ्या दिवशी झंस्कार सुमदो या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. वाटेत एका ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी थांबलो. हिमालयात देवी देवतांचा अधिवास आहे. कोणत्याही खोऱ्यात जाण्यापूर्वी त्या खोऱ्यातील प्रमुख देवतेला नमस्कार करून पुढे जायचे असे येथील प्रथा. त्या देवीचे आशीर्वाद घेऊन झंस्कार सुमदो येथे पोहोचलो. या ठिकाणीही ॲक्लमटायझेशन ट्रेक असणार होता. झंस्कार सुमदो येथील निसर्गाचे रौद्र रूप बघून मनात धडकी भरत होती आणि त्याच वेळी त्याचे मोहक रूप बघून मन उल्लसित देखील होत होते. भल्या पहाटे आम्ही झंस्कार सुमदो सोडलं आणि बेस कॅम्पच्या दिशेने निघालो. कारण होतं बेस कॅम्पच्या रूटची करावी लागणारी शोधाशोध आणि ओलांडावा लागणारा ओढा. कोणतीही ठळक वाट नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र आम्ही सगळ्यांनी लोड उचलला आणि निदान ओढ्यापर्यंत जायचं ठरवलं. थोड्याशा वाढलेल्या पाण्यामुळे देखील आमची चांगलीच तारांबळ झाली. ओढा ओलांडून एकदाचे बेस कॅम्पला पोहोचलो. पाणी वाढलेच तर पलीकडे जाण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून रोप देखील फिक्स केला. बेस कॅम्प मोहिमेमधील सर्वात आरामदायक कॅम्प. सर्वात आरामदायक यासाठी की इतर कॅम्पच्या तुलनेत येथे कायम ताजं शिजवलेलं जेवण आणि झोपण्यासाठी उबदार जागा असते. मोहिमेची सर्व सूत्र येथूनच हलतात. शिन्कुन पर्वताचा एकंदर परिसर जरी वृक्ष आणि दगडधोंडाचा असला तरी बेस कॅम्पवर असणाऱ्या हिरवळीमुळे आणि रानफुलांमुळे तो अगदीच आरामदायक झालेला होता. बेस कॅम्पला पोहोचल्यावर काहींनी रूटवर चर्चा केली, काहींनी पुस्तकं हातात घेतली तर काहींनी ओढ्याच्या तीरी जाऊन आत्ममग्न होणं पसंत केलं. आज लोड फेरीचा दिवस होता. नुकतीच मनालीच्या माउंटेनरिंग इन्स्टिट्यूटची मोहीम या भागात झालेली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प 1 वर पाणी नसणार होतं. त्यामुळे आम्हालाही आमच्या नियोजनात थोडा बदल करावा लागला. 5,400 मीटरपर्यंत जायचा आज आमचा प्रयत्न असेल. थोडं वरती पाणी नाही आहे आणि म्हणून समिट कॅम्प लावायचा की नाही याच्यावरती आमचं काल बरंच चर्चा झाली. पाणी जे आहे ते थेट समिटच्या खाली 200 मीटरवरती पाणी आहे आणि त्याच्यामुळे इतक्या वरती समिट कॅम्प लावण्यापेक्षा मग समिटच का नाही करायचं असा एक विचार झाला आणि मग त्यातला मध्यम मार्ग मग असा निवडण्यात आला की आज लोड जेवढा वरती जास्तीत जास्त जाईल तेवढा टाकायचा आणि उद्या फक्त पाण्याचा सेपरेट लोड आणि टेंट आणि स्लिपिंग बॅग एवढंच सामान घेऊन समिट कॅम्पला शिफ्ट व्हायचं आणि मग समिट
कॅम्पवरनं रात्री समिट अटेक मारायचा असा प्लॅन केलेला आहे. त्यामुळं आज जास्तीत जास्त वर आम्हाला सामान जेवण आमचं टेक्निकल गेअर टाकता येतील, रोप, आयसॅक्स, क्रॅम्पॉन, स्नो बूट्स, हे आज आम्ही वरती टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. 5200 मीटर उंचीवर लोड टाकून आम्ही परतलो. सारे जण थकलेले होते. लोड फेरी दरम्यान काहींना त्रास झाला तर काहींना बेस कॅम्पवर परतल्यानंतर AMSचा त्रास झाला. अशा परिस्थितीत मोहीम पुढे सुरू ठेवायची की नाही असा मोठा प्रश्न संघासमोर उभा राहिला. असल्यामुळे थोडेसे डोकेदुखी वगैरे होत होती. नंतर दुसऱ्या दिवशी लगेचच आम्ही म्हणजे काल लोड फेरीला वरती गेल्या असताना थोडंसं वॉमिटिंग आणि मळमळ होत होती. क्लाइम डाऊन करताना थोडासा हेडेक चालू झाला आणि त्यानंतर दुपारी मात्र मला फार त्रास चालू झालेला. कंटिन्यू झोपलेलो. परत सुमित दादाने ऑब्झर्व केलं थोडं. And it was very steep. I didn't expect it to be so steep, because there's not even 10 meters of flat. We did the load ferry. I was all right, no problem. But while climbing down, because it is such a steep climb down, I have pulled my knee. My right knee is almost swollen and a little tight right now. मूवमेंट त्यात पहिले जवळपास 400 मीटर असं काही जवळपास 250-300 मीटर असं काही झालं नाही. पण त्यानंतरचे 100 मीटर थोडा त्रास झाला, जेव्हा की थोडं पाल्पेशनही वाढत होतं आणि नकोच वाटत होतं. बेस कॅम्पवरील वातावरण एकंदरीतच नकारात्मक झालेले होते आणि अशातच हवा देखील खराब झाली. त्यामुळे आणखी नैराश्य बेस कॅम्पवर पसरलं. त्या नैराश्यपूर्ण वातावरणात जिवंतपणाची चाहूल लागावी असा एक पाहुणा अनपेक्षितपणे बेस कॅम्पला भेट देऊन गेला. कधी कधी मोहिमेतले असे छोटेसे क्षण देखील सकारात्मकता निर्माण करतात. मोहिमेतील पुढचा दिवस उजाडला तो लख्ख सूर्यप्रकाशाने. सूर्याच्या ऊर्जेमुळे बेस कॅम्पवर चैतन्य पसरले. त्याचवेळी आजारी सदस्यांची प्रकृती देखील ठणठणीत झाली. गेले 3 दिवस आम्ही ह्या भागात आहोत आणि सतत क्लाउडी वेदर होतं आणि आज पूर्ण ऊन आलं आहे. त्यामुळे सगळेजण उत्साहित आहेत, सगळे आनंद घेत आहेत सणचा आणि सांगू शकतात, सगळे माझ्या मते खात्रीने सांगू शकतील की सूर्याच्या आपल्या आयुष्यात किती किंमत आहे. खूप छान वाटतंय. सन इज द इंजिन ऑफ युनिवर्स. सो पॉझिटिव्ह. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस चढाईसाठी अनुकूल असणार होते. त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळीच अंतिम चढाईसाठी संघाने बेस कॅम्प सोडला आणि समिट कॅम्पच्या दिशेने चढाई सुरू केली. हिमालयातील अतिउंचीवरील विरळ हवेशी समरस झाल्यामुळे आता चढाईचा वेग वाढलेला होता. त्यामुळे यावेळी समिट कॅम्प गाठताना संघाला थोडे सोपे गेले. समिट कॅम्पवरून दिसणारा हा नजारा आणि समोर दिसणारा माउंट रॉमजॅक. रात्री 1 वाजता संघाने शिखरमाथाच्या दिशेने कूच केले. तासाभराच्या चालीनंतर हवा प्रतिकूल झाली. हिमवृष्टी होऊ लागली. परत फिरावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली. पण आमचा इरादा पक्का होता. सूर्योदयानंतर कदाचित परिस्थिती बदलेल असे ध्यानी ठेवून तोपर्यंत तरी सराई सुरू ठेवू असा सर्वानुमते निर्णय झाला आणि झालेही तसेच. सूर्योदयानंतर परिस्थिती बदलली. शिखरमाथा दृष्टिक्षेपात आला.
आता आणखीन थोडी पावलं आणि आम्ही शिनकुनच्या माथ्यावर जाऊन पोहोचणार होतो. आणि अखेर तो क्षण आला. 25 जुलै 2025 रोजी शिनकुनच्या पर्वतमाथ्याने आमचे स्वागत केले. सर्वच्या सर्वजण शिखर माथ्यावर यशस्वीरित्या येऊन पोहोचलेले होते. 100% यश पदरात पाडून आम्ही परतीचा मार्ग धरला. शिनकुनची मोहीम तर यशस्वी झाली होती, पण ही मोहीम सदस्यांना समिटपेक्षा जास्त देऊन गेली. The lesson I learned with this expedition is every mountain is within reach if you just keep climbing. When you go to summit a mountain, it's a reflection of everything else you do in life. सो माझ्यासाठी फिजिकल आणि मेंटल हे दोन्ही चॅलेंजेस होते आणि मी त्याच्यामधून ओव्हरकम झाली. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस एक्सपिडिशन फॉर मी. इथे एक्सपिडिशनला एक 8-10 दिवस जे माउंटन्समध्ये घालवले, त्या 8-10 दिवसामध्ये खूप नवीन गोष्टी आता सुचायला लागल्यात आणि दिस विल डेफिनेटली हेल्प मी ग्रो बेटर इन फ्युचर. जस्टिफाईज द डिफिकल्टी. तर एक असं वेगळा पर्स्पेक्टिव्ह भेटला की कुठलं तरी 5000 पण एखाद्या 6000 पेक्षा खूप डिफिकल्ट असू शकतं. डिपेंड्स ऑन द कंडिशन्स. ग्रामीण भागातला युवक पण हे सगळं करू शकतो. या मोहिमेमध्ये मला समजलं माउंटेन कोणताही भेदभाव ठेवत नाही याच्यामध्ये. ग्रामीण, सिटी आणि शहरातला कोणताही भेदभाव असा ठेवत नाही. Life keeps throwing challenges at you, and having strong willpower, fighting spirit, and resilience is what you need to survive. Climbing Shinkun has taught me exactly that. Great job done. Congratulations. Incredible. Wonderful. Congratulations. And the entire team was so great, cheerful, fit and positive people, and they could achieve this moment. So we are happy that the very first expedition to Mount Shinkun by us and Dr. Sumit Mandale was 100% successful. I congratulate them all once again and wish them many more summits to achieve.